इंस्पेक्टर बाजीराव। प्रसार माध्यमातील म्हणजे वृत्तपत्रातील बातमी मी आता सकाळीच वाचली आणि तो रील देखील माझ्या व्हॉट्सअपवर आलेला आहे आणि मी इमिजिएटली त्या मुख्याध्यापकाचा खुलासा मागवलेला आहे। त्या खुलासा आल्यानंतर इमिजिएट आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार आहोत। म्हणजे शाळेत रील बनवणे कितपत योग्य आहे किंवा शाळेत किंवा शाळा सुधारणी करण्यासाठी आपला प्रयत्न आहे आणि तिकडे हा प्रताप घडलेला आहे। तर खरं शाळा ही सरकारी मालमत्ता आहे। सरकारी मालमत्ता असं खाजगी कामासाठी किंवा असं रील्स बनवण्यासाठी देणं हे कंप्लीट चुकीचं आहे। त्यामुळेच आम्ही खुलासा घेऊन इमिजिएटली कारवाई करणार। आपल्याकडून अशी परवानगी दिली जाते का? काय नेमकं विषय? हे परवानगी देत असतो आम्ही शाळांचं शूटिंगसाठी। आता म्हणजे मी इथे आल्यापासून तर बऱ्यापैकी काही शॉर्ट फिल्म बनवायचे असतील, काही डॉक्युमेंटरी बनवायची असेल तर आम्ही यापूर्वी परवानग्या दिलेल्या आहेत। पण परवानगी देत असताना रितसर आमच्याकडे ऍप्लिकेशन येतं जिल्हा परिषदमध्ये। ऍप्लिकेशनवर आम्ही त्यांनी कशासाठी ती फिल्म ते कशासाठी बनवणार आहेत, त्यांचा हेतू काय आहे, सामाजिक प्रबोधनात्मक जर गोष्टी असेल तर यापूर्वी आम्ही परवानगी दिलेली आहे। अशी माझ्याकडे सध्या तरी माझ्या कार्यालयात त्यांनी परवानगी मागितलेली नाहीये। शाळेकडे परवानगी मागितली होती का किंवा शाळेने लेखी परवानगी दिली होती का याची माहिती आता माझ्याकडे उपलब्ध नाही, म्हणूनच मी खुलासा मागवला। माजी विद्यार्थी आहेत आणि त्यांनी फोटो काढण्यासाठी परवानगी मागितली असं मुख्याध्यापकांचं म्हणणं आहे। तुमच्याप्रमाणे मी पण प्रसार माध्यमामध्येच हे वाचलेलं आहे। माझ्याकडे कुठलेही डॉक्युमेंट उपलब्ध नाहीत म्हणून मी लेखी त्यांना नोटीस पाठवून खुलासा मागवला। काय नेमकं आव्हान? ते आव्हान तर असंच असेल, शाळा ही सरकारी मालमत्ता आहे आणि कुठल्याही सरकारी मालमत्तेचा गैरवापर म्हणजे रील्स बनवणं किंवा कुठल्याही अशा पद्धतीचं शूटिंग करणं हा चुकीचा प्रकार आहे। असा चुकीचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही।